श्री साई स्पोर्ट्स यांच्या वतीनं एक आकर्षक जर्सी. कॉंग्रॅच्युलेशन स्वप्नील, कसं वाटतंय? तुम्ही क्वालिफाय केलं आहे, सेमीफायनलमध्ये पोहोचला आहात. आपल्या संघासाठी ओपनिंगला येऊन चांगली धावसंख्या उभारताय, चांगली धावफलक तुम्ही मेंटेन ठेवताय. कसं वाटतंय या मॅन ऑफ द मॅच भेटल्यानंतर? मॅन ऑफ द मॅच भेटल्यानंतर खूपच चांगलं वाटतंय. सगळ्यात प्रथम तर आम्हाला क्वालिफाय व्हायचं, कारण काल आम्ही सेकंड मॅचला खूपच मोठ्या चुका केल्या होत्या, त्या आम्हाला सुधारायच्या होत्या. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. हा आता स्वप्नील लोखंडे. वळूया नेक्स्ट मॅचकडे. रुद्र लायन्स, सर्वांना विनंती असणार आहे आपण सीमेच्या बाजूला उभे राहायचं आहे. रुद्र लायन्स सर्व खेळाडूंनी सीमेजवळ राहायचं आहे उभा. तर वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत बंटी देसाई सर. थँक्यू भरत. आणि हा पहिला चेंडू चांगला तटवतोय. दैट्स अ ब्यूटीफुल शॉट. 2 रन के लिए तो 1 रन यहाँ पर आसानी से के साथ बनता भी नजर आता हुआ और स्कोर की शुरुआत आगाज होता हुआ. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. आज का ये काफ़ी बढ़िया समय है. आज संडे भी है, फंडे है. सभी के घर में आज थोड़ा तीखा मीठा बना होगा, लेकिन आज संकष्टी का उपवास भी है, तो दिन भी अच्छा है, समा भी बहुत बढ़िया है. इस बीच ये गेंद आगे निकले, कदमों का उपयोग किया, लॉट किया था शॉट को. 2 रन के डिक्लेयर जोन में लॉन्ग ऑफ की दिशा में 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 3 रन, 5 रन माफ कीजिए, 4 गेंदों में 5 रन. हालांकि सलामी बल्लेबाज अजय और सचिन आप देख सकते हैं, और गेंदबाजी का जिम्मा संभाला है गेंदबाज रमेश बोईर. उम्र दराज खिलाड़ी लेकिन अनुभव से परिपूर्ण गेंदबाज. किस एंगल से लगते ये 50 साल के ऊपर है, लेकिन उम्र की नहीं, इनकी पराक्रम की बात ये मैदान कह रहा है. इस बीच लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अच्छा शॉट, तेज तर्रार, कनेक्ट अच्छा किया था, संपर्क बढ़िया हुआ था, लेकिन सर्कल के अंदर भूषण बोईर, इनकी बहुत ही बढ़िया फील्डिंग. 1 रन जरूर रोका अपनी टीम के लिए. 1 मिनिट सामना थांबवा पंचांनी. सीमा रेषावर जे सीमा रक्षक आहेत, पायऱ्यावर जे बसले त्यांनी उठून मागे जावं, ज्यामुळे जर चेंडू अडला तर कदाचित निर्णयामध्ये बाधा निर्माण होईल. ओके, यू मे स्टार्ट द मॅच. रमेश भोईर अगली गेंद लेकर, ये अच्छा गेंद ब्लॉक होल में डाली हुई, लेकिन बल्ले के जड़ से गेंद टकराई. अच्छा शॉट डीप कवर के क्षेत्र में. रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 7 रन बिना कोई विकेट खोए. अच्छी शुरुआत मिल चुकी है 7 रनों की. धन्यवाद बंटी सर. मागच्या मॅचसाठी जे षटकाराचं पारितोषिक होतं ते आम्ही दिलेलं नाहीये. मी विनंती करतोय, मागच्या मॅचमध्ये 1 षटकार लगावला होता, तो म्हणजे आशिष पाटील यांनी, त्यांनी यायचं आहे. तसेच 3 षटकार लगावले ते अविनाश काबाडी यांनी, अमर क्रीडा मंडळाचे. 500 रुपयाचं पारितोषिक बंटी भोईर स्मरणार्थ स्वाद चायनीज यांच्याकडून हे पारितोषिक आहे. आशिष पाटील आणि अविनाश काबाडी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अविनाश काबाडी 3 षटकार लगावले, 1,500 रुपयाचं पारितोषिक. हजारे नानांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अविनाश काबाडी यांना सन्मानित करावं. हार्ड लक, मात्र खूप चांगला खेळ दाखवला आपण. तसेच आशिष पाटील, यावेळेस उंचावमान प्रयत्न, मात्र बघायचं आहे मिस टायमिंग स्ट्रोक आहे, झील घेण्याचा प्रयत्न, मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोनमध्ये धावा मिळतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त 1. 100 शॉट जिसको कहा जाएगा. टाइमिंग तो नहीं कर पाए थे ठीक से, और कठिन कैच भी वैसे भी था, लेकिन 1 रन डिक्लेयर जोन में. मैदान की, ग्राउंड की जो भौगोलिक रचना होती है उसके हिसाब से अपने आप को ढालना पड़ता है, और वैसे ही आपको बल्लेबाजी में नयापन लाना पड़ेगा. गेंदबाज फिर से एक बार निकले. इस बीच ये गेंद फिर फुल एंड डिलीवरी, इसको गेंद के ऊपर हावी पे खेला हुआ शॉट, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, एक आकर्षक बढ़िया सिक्सर.
और ये 6 रन के साथ स्कोर में तब्दीली, स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन। इस बीच गेंद फिर फुल एंड डिलीवरी, बहुत आकर्षक स्ट्रोक, अच्छा संपर्क हुआ था, कनेक्शन अच्छा हुआ था, खिलाड़ी के पास कोई मौका नहीं, डीप लॉन्ग ऑन पर 2 रन डिक्लेयर जोन में, लगातार रनों की बरसात होती हुई और स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन। काफी तेज गति से रन बनाने में कामयाबी हासिल की है दोनों बल्लेबाजों ने। पुरानी गेंद नई गेंद डील जाए क्योंकि सेकंड पावर प्ले का मैन ओवर चालू है। गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तत्पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज। इस दौरान ये गेंद, अच्छा शॉट टाइमिंग के साथ, पावरफुल हिट, व्हाट अ शॉट दैट इज, दैट इज अ मार्वेलस सिक्सर। अच्छा सूझबूझ भरा क्रिकेट, बड़ा शॉट आने के बाद संयम के साथ फॉरवर्ड पुश किया, अपने आप पे संयम बरतते हुए। जल्दबाजी कभी भी अच्छी नहीं होती, इसका उदाहरण पेश करते हुए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर फिर से निकलते हुए। इस बीच ये गेंद, इस बार क्रॉस बैटर शॉट, और इस ओवर का ये तीसरा बहुत ही आकर्षक, जानदार, शानदार, लगातार बार बार सिक्सर। और इस ओवर में आए हैं 21 रन। देखिए भूख कितनी बड़ी होती है बल्लेबाज की, अगर आप ऐसे ही शुरुआती दौर में शॉर्ट ऑफ लाइन खराब गेंदबाजी करेंगे तो फिर भूखा जो है वो उस पर टूट पड़ेगा। और अच्छा टूट पड़ा जरूर बल्लेबाज, आकर्षक स्ट्रोक लेग साइड में लगा है, तीनों ऊंचे शॉट, लॉफ्टेड शॉट, टाइमिंग और संपर्क के साथ। स्कोर 28 रन, पहले ओवर में आए थे सिर्फ 7 रन, इसके बाद ये काफी महंगा ओवर साबित होता हुआ। तीसरे ओवर की शुरुआत करते हुए गेंदबाज नजर आ रहे हैं मैदान पर। प्रीतेश आगे निकले, कदमों का उपयोग किया, बड़ा शॉट खेलने की चाहत जताई, उसमें कोई संपर्क नहीं हुआ, कामयाबी नहीं मिली, विकेट कीपर के दस्तानों में गेम सुरक्षित। प्रीतेश थाना क्षेत्र का टेनिस क्रिकेट का दिग्गज खिलाड़ी, इसके ऊपर काफी आशा होगी टीम की। इस बीच निकले अपने मार्ग पर, यह गेंद ऑफ स्टंप के बाहर और बाहर निकलती हुई विकेट कीपर से काफी दूर, 1 रन डिक्लेयर जोन में, थर्ड मैन की दिशा में, 1 रन के साथ स्कोर में तब्दीली, स्कोर 29 रन। बिना कोई विकेट खोए बहुत अच्छी साजिश बनती हुई। इस बीच ये गेंद आगे निकले, फिर कदमों का उपयोग किया, लेकिन देखिए किस ढंग से कदमों का उपयोग कर रहे हैं। फुटवर्क ये काफी बढ़िया होना चाहिए आपका क्रिकेट में, परिभाषा में कहा जाए तो फुटवर्क के साथ कदमों का इस्तेमाल कीजिए, गेंद तक पहुंचिए, फिर गेंद को देखिए, परखिए, फिर बड़ा प्रहार कीजिए, यह कहा जाता है टेनिस क्रिकेट में। इस बीच ये गेंद आगे निकले, इस बार पुल करने में कामयाब हुए, अच्छा संपर्क किया, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद है, 1 ही रन मिलेगा, 1 रन पे संतुष्ट, स्कोर 1 रन से साथ आगे बढ़ता हुआ 30 रन। पहले दूसरे ओवर में जो 21 रन मिले थे उसको भरपाई करने का काम ये प्रीतेश कर रहे हैं। एक अच्छे नामचीन, नाम में माने जाने वाले खिलाड़ी है, दिग्गज टेनिस क्रिकेट में, काफी बढ़िया हार्ड हिटर है और एक उपयुक्त गेंदबाज है, उपयुक्त हम कहेंगे। इस बीच बल्लेबाज जो इनफॉर्म है, राइट हैंडेड बैट्समैन सचिन, इस बार कहां की ये गेंद थी, दिशा से भटके, अंदाज अपना अपना, ऑफ स्टंप के बाहर गेंद लंबा वाइड, और अतिरिक्त रनों का खाते में 1 रन जुड़ता हुआ और स्कोर आगे बढ़ता हुआ। इस बार 32 रन, काफी अच्छी पोजीशन में है बल्लेबाज। इस बार खराब, ये तो बहुत ही खराब,
थोड़ा विचार करके डालने की उम्मीद बल्ले गेंदबाज जताते हैं। पहला ऑफ स्टंप के बाहर वाइड, फिर लेग स्टंप के बाहर वाइड, दोनों दिशाओं में रन दे रहे हैं, 2 रन एक्स्ट्रा के रूप में। फिर एक बार गेंदबाज और 2 विकेट निकलते हुए, इस बीच ये गेंद इस बार पुल पावरफुल, ओहो, दैट्स अ बिग ब्लो, लॉन्ग 6। डिलीवरी, 2 वाइड डाले, फिर एक शॉर्ट ऑफ लाइन गेंद डाली, आसान सी गेंद, बल्लेबाज को पोजीशन बनाने में ज्यादा वक्त नहीं लगा, अच्छे पोजीशन में आए और फिर गेंद को उठा दिया डीप मिड विकेट के बाहर 6 रनों के लिए। बहुत ही आकर्षक लाजवाब स्ट्रोक और आग उगलता हुआ बल्लेबाज सचिन का। इस बार लेग स्टंप पर एक हाथ से खेला हुआ स्ट्रोक, 1 रन तो जरूर मिलेगा, लेकिन सचिन ने अपने इरादे जाहिर किए हैं, जानते हैं यहां से रन के गति को आगे बढ़ाना है। हालांकि तीसरा ओवर भी खत्म हो चुका है और तीसरे ओवर के समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम नाव का टीम से मल्लारी योद्धा का स्कोर है 41 रन 41। अभी भी 12 गेंद का खेल शेष है और खास बात है विकेट का खाचा देखिए, कोई विकेट नहीं गिरा है, सभी खिलाड़ी डगआउट में इंतजार कर रहे हैं अपनी बारी का। लेकिन इन दोनों में जो साझेदारी पनप रही है ना, छोटी छोटी पार्टनरशिप सबसे बड़ा काम करती है। छोटी छोटी पार्टनरशिप होती है ना 10-15 रनों की कम गेंदों में, ये टीम को एक नई ताकत देती है। सबका साथ होगा तभी सबका भला होगा। हालांकि विकास कब होगा पता नहीं है, लेकिन सबका साथ होना चाहिए। ये बहुत बढ़िया बात होती है जो छोटी छोटी पार्टनरशिप बनती है, एक दूसरे का मिलेगा साथ ना, तभी बनेगी आपकी बात। ये बात हमेशा ध्यान में रखना। और अब चौथा ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज जयेश, क्योंकि यहां से उनको अंकुश लगाना होगा रन रेट पर और अंतराल से विकेटें भी चटकानी होगी अगर मैच में बना रहना है तो। फिर से एक बार गेंदबाज निकले पहली गेंद लेकर, राउंड द विकेट, और क्या टाइमिंग किया है गेंद को, फुल एंड डिलीवरी को जगह से ऑन द राइज, स्टैंड एंड डिलीवर्ड, काफी लंबा शॉट, लेकिन मिलेंगे 2 रन। हालांकि अलग अलग ग्राउंड की अलग अलग भौगोलिक रचना होती है, कोई गोलाकार होता है, कोई अलग अलग आकार के होते हैं, लेकिन जैसा आपको आकार है वैसे आप में अपने परिवर्तन करना होगा। स्ट्रोक जो आपके पास है, जितने भी तरकश के तीर है उनका इस्तेमाल करना होगा। इस बार गेंदबाज अच्छे एक्शन के साथ राउंड द विकेट निकलते हुए कमेंटेटर बॉक्स के सामने से, इस बीच ये गेंद आगे निकले, फिर एक बार बड़ा शॉट खेलने की चाह जताई, विकेट कीपर से थोड़ी सी गलती और इस गलती का फायदा उठाते हुए 1 रन लेग बाय के रूप में अंपायर का इशारा कल्याणी सर का आता हुआ, गेंद शरीर से टकराई, अपिक रनों में और 1 रन की भरमार और स्कोर तेज गति से आगे बढ़ता हुआ 44 रन। अब सचिन, आज इनका बल्ला आग उगल रहा है, सचिन इन फॉर्म कहना पड़ेगा, हालांकि उनके नाम में ही दम है, सचिन ने नाम ही ऐसा है जो क्रिकेट के भगवान का नाम है। फिर एक बार राउंड द विकेट आते हुए सचिन अक्रॉस खड़े हैं, फिर एक बार अक्रॉस खड़े थे और उड़ा दिया गेंद को, दोनों खिलाड़ी गेंद के नीचे। हो, ये तो YouTube में जो दर्शक देखते होंगे ये सोचते होंगे ये आगे भागे क्यों, क्योंकि उन्होंने कैच का कॉल दिया था, फिर उन्होंने पीछे देखा, फिर उन्होंने कहा तू नाही घेणार, फिर बिन गेज में गिरी। मराठी त्याला चांगलं म्हणतात, मला नाही तुला नाही घाल टिंब टिंबला, ये बहुत ही बड़ी ये म्हण म्हणतात मराठीमध्ये आला, लेकिन बहुत बढ़िया गेंद, ये अच्छा शॉट, सचिन बेखौफ बल्लेबाजी करते हुए बेखौफ तरीके से, इस बीच ये गेंद, फिर एक बार लो फुल टॉस गेंद को गाइड कर दिया था, काले सारे गेंद को मोड़ दिया था, बहुत ही बढ़िया तरीके से स्क्वायर लेग की दिशा में 1 रन और स्कोर अब भागता हुआ 47 रन। 50 का जादुई आंकड़ा ये टीम कभी भी पार कर सकती है और बड़ा टारगेट रखने के इरादे से सचिन देखिए क्रॉस खड़े रहते हैं, तिरछा खड़े रहते हैं, लेग साइड जिनकी स्ट्रॉन्ग जोन है, जानते हैं लेग साइड में सिक्सर है, उसी पोजीशन में आकर ही खेलना चाहते हैं। फिर एक बार वही पोजीशन, उधर ही गेंद पैरों में डाली हुई, लेकिन 1 ही रन, स्कोर 48।
48 रन, क्या शॉट था ये। आप अगर जज्बा बढ़िया हो, हिम्मत हो और कुछ कर दिखाने की आप में तमन्ना हो, तो फिर दुनिया की कोई ताकत आपको नहीं रोक सकती। ये बात हमेशा याद रखिएगा। और सचिन वही जज्बा लेकर खेलते हुए, बहुत बढ़िया बल्लेबाजी, दर्शकों का मन मोहती हुई, लेकिन गेंदबाज हैरान परेशान, क्योंकि रन रुकने का नाम नहीं है, रन बहते हुए। इस बीच ये गेंद, फिर बड़ा शॉट, लेकिन खिलाड़ी मौजूद। ओ ओ ओ, अच्छी कोशिश, बहुत बढ़िया कोशिश, लेकिन 6 रनों के लिए गाना लगा है, कालीज केले पार। ऐसे कैच छूटते तो कलेजा तो आर पार ही हो जाता है। और ये 6 रन के साथ 50 रन पूरे, 50 कंप्लीट, और स्कोर आ चुका है स्कोर पर 54 रन। अगर 6 गेंदों में 6 रन भी आ गए तो फिर स्कोर जाएगा, प्रोजेक्टेड स्कोर जिसको कहते हैं, वो 60 के लगभग जाएगा। और उसके ऊपर भी रन आएंगे तो फिर वो बड़ा कठिन लक्ष्य माना जाएगा। हिमालय की चोटी चढ़नी पड़ेगी आने वाले बल्लेबाज को। जितने रन आपने दिए हैं उतने बनाने भी पड़ेंगे, तभी जाके आप इस मैच में बने रह सकते हैं। बने यानी टिकने का नाम जिंदगी है, आपको भी टिकना होगा। इस वक्त आखिरी ओवर, गेंदबाज प्रीतेश ये पुल करना चाहते थे, 1 रन जरूर मिलेगा, लेकिन जोरदार तालियां, 50 रन की अनबीटन साझेदारी, फर्स्ट पार्टनरशिप इन दोनों के बीच, 50 रन नॉट आउट की। एक भी ये रिकॉर्ड बनता हुआ बालकुम प्रीमियर लीग 2021 में। और नो गेन, ये लो, एक तो अकाल ऊपर से रनों की भुखमरी। क्या रन बह रहे हैं, स्कोर 56 शायद, 56 इज अ टोटल स्कोर नाउ। फ्री हिट, अब बल्लेबाज को आमंत्रण मिला है। खराब गेंद और लेकिन 1 ही रन, फ्री हिट में 1 ही रन मिलेगा। बल्लेबाज पोजीशन में नहीं जल्दी आ रहे हैं। अगर थोड़ी अक्वर्ड पोजीशन में खड़े होकर शॉट खेलेंगे तो वहां पर जो लेग साइड है वहां पर अलग काटकोन बना हुआ है। अगर आप खेलेंगे तो आपको काटकोन में खेलना होगा, उसी पोजीशन में आना होगा। प्रीतेश वो जानते हैं। इस बार अच्छा शॉट, 1-2 रन, देखते हैं अंपायर का इशारा, 2 रन का सीधा हिट किया था सीधे बल्ले से। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 59 रन। 59 धावा लागतात धावफलकावरती। नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन 5 षटकाराच्या सहाय्याने 40 धावांवरती खेळतोय वैयक्तिक। पाहूया स्ट्राईक जर मिळाली तर 50 धावा पूर्ण करेल का। लेकिन लेफ्ट हैंडर बल्लेबाज, इसको फिर जोरदार प्रहार, 1 रन मिलेगा और सचिन स्ट्राइक पर रहेंगे, क्योंकि सचिन के पास राइट हैंडेड बैट्समैन के पास पोजीशन है सिक्सर लगाने की। क्योंकि लेग साइड में आप देख सकते हैं थोड़ा काटकोन टेढ़ा है, अगर यहाँ से पैरों में गेंद डाली तो वो बड़े ताकतवर खिलाड़ी है। अब 40 रन पर खेलते हैं, लेकिन टीम के लिए खेल रहे हैं, ये बड़ी बात है। ना खुद के लिए, ना 50 के लिए जा रहे हैं, टीम के बड़े स्कोर के लिए अग्रेसर होते हुए। और प्रीतेश जानते हैं कि इनको किस ढंग से रोका जाए, अंकुश लगाया जाए। ये बड़ा माहौल है, बड़ा मैच है। इस बार कारपेट के साथ गेंद को खेला, 1 ही रन मिलेगा। दूसरे रन की चार, ओ ये 4 रन, बैड बाउंस, बैड बाउंस। काय नशीब आहे सचिनचं। 44 धावा, 15 चेंडूंमध्ये 5 षटकार, 1 चौकाराच्या साहाय्याने 44 धावांवरती खेळतोय। पहिलं अर्धशतक बाळकुम प्रीमियर मधलं पूर्ण होईल का। पाहूया या चेंडूवरती षटकार जर आला तर अर्धशतक पूर्ण होईल सचिन यांचं। प्रीतेश गोलंदाजी मार्कवरती, सचिन स्ट्रायकिंग एंडला। पाहूया 50 धावा साध्य करेल का हा फलंदाज। एक सुवर्ण संधी, बाळकुम प्रीमियर लीग मधली पहिलं अर्धशतक। 2 गेंद बाकी है, 2 गेंद। टोटल स्कोर है स्कोरबोर्ड पर 63, 2 गेंद बाकी। सचिन को चाहिए 6 रन। ओ ये वाइड, ओ ये 64 रन बन चुके हैं। सचिन को लेग स्टंप पर गेंद देंगे ही नहीं है, ये जानबूझ के ऑफ स्टंप पर गेंद को उड़ा रहे हैं कि ऑफ स्टंप पर लंबा शॉट खेलना कठिन है, लेग स्टंप पर आसान है। टोटल स्कोर 65 रन। देखते ये क्या
करते हैं सचिन। इस बार हल्के हाथों से खेला, जानते थे एक रन तो टीम के लिए जुटाया जरूर। अब एक गेंद का खेल शेष, टोटल स्कोर 66, 66 रन। आज इस टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट स्कोर। वैयक्तिक धाव संख्या हायेस्ट कालची होती 46 धावा प्रितेश जोशी यांची, जो गोलंदाजी करतोय, आणि सचिन खेळतोय 45 धाव संख्येवरती। शेवटचा चेंडू आहे 65 धावा धाव फलकावरती। बघूया या चेंडूवरती किती धावा येत आहेत। अभी फील्डिंग में तब्दीली देखी है, आपण बघू शकता कव्हरच्या खवड्याला पुढे आणलंय प्रितेश जोशी। हा अनुभवी गोलंदाज आहे, तो कसा चेंडू टाकतो ते महत्वाचं आहे। हा एकच धाव आणि बाद, कदाचित फलंदाज बाद, परंतु टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे या उदयनमुख होतकरू खेळाडूसाठी। काय इनिंग केली आहे, 66। चौथा सामना आपण पाहणार आहोत। प्रणव फायटर्स विपक्ष शुभम चॅलेंजर्स। दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचे आहे, प्रणव फायटर्स आणि शुभम चॅलेंजर्स। मात्र कौतुक करायला हवं, सचिन अफलातून फलंदाजी, 45 धावांची खेळी, 5 षटकाराच्या साहाय्याने आणि 1 चौकाराच्या साहाय्याने। मी डॅनिस डिसूजा यांना विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल करण्यात येईल। डॅनिस डिसूजा, प्रणव फायटर्स आणि शुभम चॅलेंजर्स, दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे। डॅनिस डिसूजा यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल होत आहे। आजच्या दिवसातील चौथा सामना, छापा असा कॉल आहे आणि काटा आलेला आहे। तर मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। तर प्रणव फायटर्स, नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागलेला आहे, काय स्वीकाराल? थँक्यू। आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ आणि समोरच्या संघाला 30 ते 35 धावत रोखण्याचा प्रयत्न करणार। नॉकआउट मॅच आहे। मॅच जर आपण जिंकलात तर पुढे वाटचाल मिळेल, तर काय प्रयत्न असेल, काय रणनीती असेल? आमचा प्रयत्न जिंकण्याचाच असेल। आम्हाला पहिली ट्रॉफी घेऊन जायचा आमचा तो विचारच आहे आणि तो आम्ही करून दाखवणार, मेहनत करणार। नक्कीच खूप चांगला प्रयत्न, प्रथम पारितोषिक आपण नेणार असं आपलं ध्येय आहे। तर वळूया कैलास पाटील, कैलास भोईर, शुभम चॅलेंजर्स संघाचे संघनायक। नाणेफेकीचा कौल हरलेला आहे, आपल्याला फलंदाजी करायची आहे। किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 45। समोरचा संघ प्रणव फायटर्स खूप चांगला संघ आहे, त्या संघासमोर खेळायचं आहे। 45 धावा, आपण जर आत्ताचा सामना बघितला तर 65 धावा धाव फलकावरती लगावल्या आहेत। इथं चेसिंग चांगली होते, 45 धावा बरोबर आहेत असं वाटतं का तुम्हाला? हो बरोबर आहे, बॉलर आहे तुमच्याकडे। ओके ठीक आहे, एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ही आशा करूया। ऑल दी बेस्ट दोन्ही संघनायकांना। वळूया तिसरी मॅच जी चालू आहे त्या सामन्याकडे। कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत बंटी देसाई सर। तर वळूया सामन्याकडे। 66 धावा 30 चेंडूंमध्ये लगावलेत आणि 67 धावांचं लक्ष ठेवलंय। 30 चेंडू आणि 67 धावा।
काय रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल रसिक प्रेक्षकांना. 30 चेंडू आणि 67 धावांचं आव्हान ठेवलंय अजिंक्य टायगर समोर. तीस चेंडू आणि 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची सुरुवातीची जोडी आलेली आहे ती म्हणजे भूषण भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रितेश जोशी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे देवकिया. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू फुल टॉस भिरकावून दिलाय. बघायचंय ऑफ लातून काय एफर्ट होता क्षेत्ररक्षक मला वाटतं चेतन नक्कीच झेल नाही घेतला मात्र आपल्या संघासाठी 5 धावा रोखण्याचं काम केलं चेतन सकपाळ. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण डीप मिडविकेटमध्ये पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भूषण भोईर यांचं 67 धावांचं खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. जवळजवळ 13.30च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत अजिंक्य टायगर्स या संघाला. कालचा दिवस ज्याने गाजून ठेवला तोच फलंदाज यावेळेस खेळपट्टीवरती स्ट्रायकिंग एंडला. प्रितेश जोशी यावेळेस ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. देवकी यांचा पंचांचा इशारा येतो वाईडचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. व्यावसायिक क्रिकेट असू द्या ओपनचा क्रिकेट असू द्या मात्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्याने आपला नावाचा डंका गाजवला तोच हा खेळाडू सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला प्रितेश जोशी आपलं खातं उघडतोय 6 धावेने. का या फलंदाजाची मी नेहमी प्रशंसा करत असतो त्याचं इथे जिवंत उदाहरण देत असताना पहिल्याच चेंडूवरती 6 धाव्याने खातं खोलतोय आणि दुसरा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल होतोय का बघायचं आहे. 2 खेळाडू चेंडूच्या खाली तू घेऊ का मी घेऊ या प्रयत्नामध्ये झेल निसटतोय आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय कोणाला. खतरनाक बॅट्समन डेंजरस बॅट्समन वेल मॅच फिनिशरच्या भूमिकेमध्ये नेहमी अग्रेसर असणारा असा हा फलंदाज प्रितेश जोशी ज्याने काल 46 धावांची तुफानी फलंदाजी केली होती. 6 षटकारासह 46 धावा कुठल्या होत्या पाहूया या सामन्यामध्ये तशा प्रकारची फलंदाजी होते का. थोडंसं रनअप मध्ये बिघड होतोय. गोलंदाज देवकिया नक्कीच दबाव असणार. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे समोर सिक्सर किंग आहे मात्र तरीही गोलंदाजी व्यवस्थित करत असताना यावेळेस ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगत होते. आता मात्र कमबॅक करताना दिसतो देवकिया. अनुभव कमी आहे मात्र आपलं सर्वस्व पणाला लावण्याचं काम यावेळेस देवकिया करतोय आपल्या संघासाठी. दरम्यान पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हरचा मारा सामना करतोय प्रितेश. यावेळेस फुलवण्याचा चेंडू होता. सुरेख गोलंदाजी. जितकं कौतुक करावं तितकं कमी. अनुभव कमी असून सुद्धा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असतो हा गोलंदाज देवकिया. प्रितेश सारख्या फलंदाजाला थांबवण्याचं काम यावेळेस देवकिया. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न मात्र सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा फक्त एकच धाव मिळते. षटक समाप्त होतं क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झळकत आहेत धाव फलकावरती त्या म्हणजेच बिनबाद 11 धावा. खूप चांगली सुरुवात म्हणता येईल. बिनबाद आहे ही जमेची बाब आहे. जवळजवळ 13.30च्या सरासरी धावा जमा करायच्या आहेत मात्र पहिल्या षटकामध्ये 11 धावा जमा करतायत ते म्हणजे प्रितेश आणि भूषण. तर मी म्हणत होतो प्रितेश जोशी व्यावसायिक क्रिकेट असू द्या ओपन कॅटेगरीचं क्रिकेट असू द्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये एक यशस्वी भूमिकेमध्ये साध्य असतो असा हा फलंदाज प्रितेश. बऱ्याचशा टुर्नामेंट त्याने गाजवलेल्या आहेत. बरेचसे ग्राउंड त्याने गाजवलेले आहेत. आपण बघितलं असाल तर गतवर्षी MPL मुंब्रा प्रीमियर लीगमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला होता तोच हा प्रितेश. त्याच प्रकारे GPL घोडबंदर प्रीमियर लीग या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक ज्याने घेतलं होतं तोच हा खेळाडू प्रितेश जोशी. त्याच प्रकारे ठाणे प्रीमियर लीग TPL मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तोच हा बाळकुम गावचा कोहिनूर हिरा प्रितेश जोशी. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला
बाळकुम प्रीमियर लीगमध्ये सुद्धा प्रत्येक सामना खूप चांगल्या रीतीने खेळला आहे. तिसरा सामना खेळतोय. या सामन्यामध्ये सुद्धा 67 धावांचा पाठलाग करायचा आहे याचं भान ठेवून तशाच प्रकारची एक खेळी खेळत असताना एका षटकाराच्या सहाय्याने खेळतोय. अमर क्रीडा मंडळाच्या सर्व खेळाडूंसाठी खुशखबर आहे. प्रत्येक षटकारासाठी बंटी भुईर यांच्या स्मरणार्थ स्वाद चायनीज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, तर सीमेच्या बाहेर आयवा गॅससाठी 200 रुपयाचं पारितोषिक स्वाद चायनीज यांच्याकडून. संडे आहे, संडेची मजा घ्या रसिक प्रेक्षक हो. सीमेच्या बाहेर झेल टिपा आणि 200 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान यावेळेस फुल टॉस होता, भिरकावून दिलाय मात्र झेल टिपतोय. नक्कीच आमचे सीमा रक्षक आहेत सीमेवरती. झेल टिपला होता मात्र त्यांचा पाय रेषेला टच झाला आणि झेलचं रूपांतर इथे षटकारामध्ये होतंय. सिक्सर. खूप चांगली गोलंदाजी होती अजय हजारे यांच्या मार्फत, मात्र थोडंसं बॅलन्स बिघडला क्षेत्ररक्षकाचं. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस फुलवण्यांचा चेंडू होता, भिरकावून दिलाय लॉंग ऑन रिझम मध्ये, मात्र पंचांचा इशारा येतोय 2 धावांचा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 2 धावांनी. धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या होते ती म्हणजेच 19 धावा. चांगली फटकेबाजी पाहायला मिळतंय. ज्या प्रकारची फलंदाजी केली होती सचिन मडवी यांनी, तशाच प्रकारची फलंदाजी यावेळेस प्रितेश करत असताना यावेळेस गती परिवर्तन करत असता गोलंदाज अजय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं थांबून आला. याच कारणास्तव बॅट आधी फिरली फलंदाजाची आणि निर्धाव चेंडूची सांगता. बाकीचं काम विकेट किपर चोखरित्या करत असताना. दरम्यान पुन्हा एकदा राईट आर्म अराउंड द विकेट अजय हजारे. यावेळेस लोअर फुल टोज व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. दरम्यान धावचीची संधी होती मात्र व्यवस्थित गॅदर होत नाहीये चेंडू. चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहतोय संतोष भुईर यांच्या मार्फत. बाळकुम गावातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू सध्याच्या 40+ फॉर्मॅटमध्ये खेळत असताना. दरम्यान यावेळेस एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट होते. एक डावखुरा आक्रमक फलंदाज भूषण भुईर. कालच्या दिवसामध्ये षटकारांची हॅट्रिक साध्य करणारा फलंदाज. दरम्यान यावेळेस हा कुठे चेंडू शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न झेल आहे मात्र झेल निसटतोय. झेल सुटतोय इथे. आयुष्यमान भवचं आशीर्वाद मिळतोय भूषण भुईर या फलंदाजाला. खूप चांगली गोलंदाजी होते अजय हजारे यांच्या मार्फत, मात्र क्षेत्ररक्षकांची व्यवस्थित साथ त्याला मिळत नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस फुलवणीचा चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न मात्र बॅटची एज लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. षटक समाप्त होतोय क्रमांक 2. 2 षटकांच्या अभावी धावा झळकत आहेत धाव फलकावरती, त्या म्हणजेच 21 धावा. 22 धावा. चुकीची दुरुस्ती. 22 धावा झालेल्या आहेत. आता उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्या असतील त्या म्हणजेच 45 धावा. 18 चेंडू 45 धावा. जवळजवळ 14.70च्या सरासरीने जावं लागेल ते म्हणजेच अजिंक्य फायटर्स या संघाला. 15चा आस्किंग रन रेट असणार आहे. 45 धावा 3 षटकं 45 धावा. टीम मीटिंग जास्त घेऊ नका. चला त्वरित मल्हारी योद्धा क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय.
30 चेंडूमध्ये 66 धावांचं बरोबर टार्गेट ठेवलं होतं. ते म्हणजेच मल्हारी योद्धा या संघाने 2 षटकांच्या अभावी धावा झळकत आहेत 22. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 45 धावांचा आव्हान असणार आहे. बिनबाद 22 अशी धावसंख्या अजिंक्य टायगर्स या संघाची. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजेच देव किया, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. दरम्यान यावेळेस सुरेख गोलंदाजी गती परिवर्तन करता दिसला गोलंदाज. हळव्या पद्धतीने टाकला चेंडू. आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न होता भूषणाचा, मात्र निर्धाव चेंडूची सांगत होते. सुरेख गोलंदाजी, कौतुक करावं तितकं कमी या युवा अनुभवी कमी असणारा गोलंदाजाचं. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस फ्लोरेनचा चेंडू होता, बिरकावण्याचा प्रयत्न, लिडिंग एज आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी. सुरेख गोलंदाजी करतोय देव किया. सलामीचा फलंदाज भूषण 4 चेंडू खेळतोय, 3 धावा फक्त अर्जित करतोय आपल्या संघासाठी. मात्र कौतुक करायला हवं देवकिया याचं. यावेळेस लोअर फुल टोज कार्पेट ड्राईव्ह डीप मिड विकेट रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तेवढीच चांगली फेक होईल तो तोवर एक धाव नक्कीच धाव पूर्ण केली जाते. एका धाव्याने धाव संख्या पोहोचते 24. धाव फलक थोडस नंतर राहिलंय, स्थिरावलंय. दोन्ही घातक फलंदाज आहेत, मोठे फटके यायला हवे, मात्र अचूक टप्पा आणि भेदक मारा करतोय हा गोलंदाज तो म्हणजेच देवकिया. मल्हारी योद्धा या संघाकडून खेळत असताना बालकुम प्रीमियर लीग आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान चौथा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय देवकिया. राईट आर्म ओव्हरचा मारा सामना करतोय. 2 षटकांशी खेळतो असा फलंदाज प्रितेश. यावेळेस उंचा मारण्याचा प्रयत्न, झेल होईल का बघायचंय आणि आता मात्र कोणती चूक होत नाहीये. झेल बाद होते. प्रितेश याच्या खेळीचा अंत. पहिला गडी बाद होतोय 24 या धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजी, कौतुक करावं तितकं कमी या नवोदित गोलंदाजाचं. देवकिया एक हार्ड हिटर, एक घातक फलंदाज प्रितेश सारख्या फलंदाजाला बाद करतोय आणि आपल्या संघाला या सामन्यामध्ये परतवतोय. 4 चेंडू हाताळतोय फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करतोय आणि 1 गडी बाद करण्यास यश संपादन करतोय असा गोलंदाज देवकिया. दरम्यान यावेळेस नवीन आलेला फलंदाज जयेश, डावखुरा हार्ड हिटर जयेश देसाई. पुन्हा एकदा देवकिया सज्ज होतोय. यावेळेस खूप वेगाने टाकला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय, कौतुक करायला हवं या गोलंदाजाचं. ऑफ स्टिकचा थोडासा बाहेरचा टाकला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज देवकिया. यावेळेस गती परिवर्तन करताना दिसला गोलंदाज, मात्र व्यवस्थित बॅटच्या पल्यामध्ये चेंडू येतोय, मात्र 2 धावा धावून पूर्ण करतायत. तर षटक समाप्त होते क्रमांक 3. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झळकतात धावफलकावरती, त्या म्हणजेच 26 धावा. अजूनही 41 धावांची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 12 चेंडू 41 धावा. खुश खबर फलंदाजासाठी, खुश खबर. जयेश देसाई जर षटकारांची हॅट्रिक साध्य केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक करण पाटील यांच्याकडून, रोख रक्कम रुपये 1000 रुपये करण पाटील यांच्याकडून जयेश देसाई यांच्यासाठी.
12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावा कठीण आहे मात्र अशक्य नाही. याचं कारण आहे की भूषण भोईर हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे, ज्याने कालच्या दिवसामध्ये अफलातून फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. मात्र गोलंदाजीसाठी कोणाला आहे? गोलंदाज येतोय एक अष्टपैलू खेळाडू, मल्हारी योद्धाचा एक्का म्हणून ज्याला संबोधलं जातं, तोच सचिन मडवी, ज्याने अफलातून फलंदाजी केली होती. 17 चेंडू फेस केले होते आणि 45 धावा 5 षटकारांच्या साह्याने ठोकल्या होत्या. तो सचिन यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म अराउंड द विकेट सामना करतोय डावखुरा हार्ड हिटर भूषण भोईर. पहिला चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट रिझर्व मध्ये, सीमा रेषा पार, षटकार. जे मी म्हणत होतो, भूषण भोईर जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत अजिंक्य फायटर्स हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. पहिलाच चेंडू सचिन यांचा थोडासा मागडा षटक हाताळतोय. दरम्यान दुसरा चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट, पुन्हा एकदा सज्ज भूषण भोईर. यावेळेस फुलवलेंचा चेंडू बिरकावून दिलाय, बघायचं आहे लॉंग ऑफ रिझम मध्ये 2 धावा डिक्लेअर पद्धतीने मिळत आहेत. चांगली फटकेबाजी होते, अशाच फटक्यांची गरज आहे कारण विजयासाठी आता धावा हव्या आहेत, त्या म्हणजे 33 आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 10 चेंडू 33 धावा पाहावं लागेल. 10 चेंडूमध्ये 33 धावा, जर 5 षटकार भूषण भोईर ठोकेल का? अकुटप्पाचा चेंडू शॉट अँड पुल अँड सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा रेषा पार, आणखीन एक मोठा षटकार. ते काय सामना आहे, असं वाटलं होतं की मल्हारी योद्धाच वन साइड हा सामना जिंकेल की काय. 12 चेंडू आणि 41 अशक्य अशी धावसंख्या होती, मात्र काय फलंदाजी होते भूषण भोईर यांच्या मार्फत. अफलातून फलंदाजी, धावसंख्या पोहोचते 40 या आकड्यावरती. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत, 27 धावांची गरज. यावेळेस फुलवल्याचा चेंडू भिरकावून दिलाय, गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळतील, त्या म्हणजे 2 धाव संख्या होते 42. अजूनही 25 धावा हव्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 चेंडू 25 धावा, 25 धावा 8 चेंडू. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल पाहूया या पुढच्या 8 चेंडूमध्ये. यावेळेस फुलटच चेंडू, खराब चेंडू. योग्य समाचार, चेंडू जातोय काव कॉर्नर रिझम मध्ये, सीमा रेषा पार, आणखीन एक सिक्सर. तर या षटकाच्या सहाय्याने धाव संख्या खूप वेगाने वाढते, धाव संख्या पोहोचते 48 या आकड्यावरती. काय फलंदाजी होते भूषण भोईर यांच्या मार्फत.
48 धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावा. सुरेख फलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज सचिन. राईट अराउंड द विकेट. भूषणसाठी यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. शॉट अँड पुल अँड सक्सेसफुल. आणखीन एक मोठा षटकार. क्यू डीजे. काय मॅच आहे. काय मॅच होती कुठे आणि आणून ठेवले कुठे या फलंदाजाने. का या फलंदाजाला मी हार्ड हिटर म्हणतो. त्याचं इथे प्रतिनिधित्व असताना या षटकामध्ये 4 षटकार खेचलेत आणि 2 दुहेरी धावा म्हणजेच 28 धावा जमा केल्यात भूषण भोईर यांनी. आता उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्या आहेत त्या म्हणजेच 13 धावा. 12 चेंडूमध्ये 41 धावांची गरज होती. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आणून ठेवलंय ते म्हणजेच भूषण यांनी. विशाल भोईर कुठे असाल तर व्यासपीठाजवळ संपर्क साधायचा आहे. भावेश भोईर आपल्याला बोलत आहेत. विशाल भोईर उर्फ जावेद. 6 चेंडू 13 धावा. पाच चेंडूंमध्ये फक्त 4 धावा केल्या होत्या भूषण यांनी. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 28 धावा जमा केल्यात भूषण यांनी. काल सारखीच खेळी या दिवशी पण तो करतोय. दरम्यान यावेळेस चेतन सकपाळ गोलंदाजी मार्कवरती शेवटचं अखेरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज. जयेश यावेळी खुशखबर आहे. जर 3 षटकार लगातार ठोकले तर 1000 रुपये पारितोषिक. यावेळेस फुल टच चेंडू भिरकावून दिलाय आणि पंचांकडून नोचा इशारा. बीमर हाताळतोय. फुलटॉस चेंडू होता हा. जायला हवा होता सीमारेषा पार. मात्र जातोय डिक्लेअर झोनमध्ये लॉंग लेग रिझममध्ये. दरम्यान No+1 अशा 2 धावा मिळत आहेत बोनसच्या रूपाने. फ्रीड असणार आहे फलंदाजासाठी. यावेळेस लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. दबाव दिसतोय गोलंदाजावरती. का? कारण तशी खेळीच केले ती म्हणजे भूषण भोईर यांनी. कौतुक करायला हवं. ज्यावेळेस संघ आपला संकटात होता अडचणीत होता त्यावेळेस त्या संघाला त्या अडचणीतून दूर करण्याचा प्रयत्न. दरम्यान यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. आणखीन एक मोठा वाईड येतोय. अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पोहोचते 58 धावा. 6 चेंडू आणि 9 धावा. आता विजयासाठी खूपच स्वैर मारा करतोय हा गोलंदाज. फुलटच चेंडू होता. कार्पेट ड्राईव्ह येतोय जयेशच्या बॅटमधून आणि मिस फिल्डिंग. काय होतंय मल्हारी योद्धा आज 4 षटकांमध्ये काय मॅच मध्ये होते आणि आता कुठे नेऊन ठेवतोय मल्हारी योद्धाचे गोलंदाज. यावेळेस आणखीन एक मोठा वाईड. लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचे सुद्धा हात आथात दुखायला लागलेत. इतके वाईड करायला लागलेत मल्हारी योद्धाचे गोलंदाज. 5 चेंडू आणि 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. 5 बॉल 4 रन. यावेळेस जेल आहे. मिस टायमिंग स्ट्रोक्स होता गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. जेल टिपतोय. जयेशच्या खेळीचा अंत. दुसरा धक्का बसतोय. आता मात्र कमबॅक करतोय चेतन.
चांगली गोलंदाजी, अशाच प्रकारची गोलंदाजी करायला हवी जर आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल. दरम्यान यावेळेस आकुटबाचा चेंडू होता, दिशा वर करतोय पुन्हा गोलंदाज, आणखीन एक वाईड पडतोय. खूप खराब गोलंदाजी करतोय. 4 वाईड आतापर्यंत टाकलेला आहे चैतन्याने आणि एक नो. यावेळेस आकुटबा चेंडू, अशा प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी. गोल्डन स्पॉटवरून चेंडू उचलून घेतोय. दरम्यान विकेट किपर व्यवस्थित गॅदर करतोय चेंडू. दरम्यान 3 चेंडू 3 धावा, कंपल्सरी चेसिंग. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिस फिल्डिंग. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि विजयी ठरतोय अजिंक्य फायटर्स हा संघ.